सांगली जिल्ह्यातील लिंब आळते येथील समता शिक्षण संस्था तासगाव संचलित न्यू इंग्लिश स्कूल लिंब आळते येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा 10वी निरोप समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील सर, तसेच प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार शिराज चिखलगार, जे.के. खराडे सर, विटा पोलीस ठाणे अंमलदार गणिचांद पठाण, सहाय्यक माजी उपसरपंच अनिल पाटील सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या निरोप समारंभ सोहळ्यात 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वतःला सक्षम बनवून सोशल मीडियापासून व मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवले तरच तो ज्ञानी विद्यार्थी घडू शकतो। कोणतेही खूळ डोक्यात न घेता शिक्षणाच्या जीवनामध्ये शिक्षण हेच डोक्यात राहणे गरजेचे असल्याचेही मत यावेळी व्यक्त केले। 10वी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदिच्छा शुभेच्छा। आयोजित कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांनी त्यांच्या जीवनाचाही प्रवास सांगितला। मी स्वतः माझ्या गावातून चालत तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून माझी जिद्द, माझं शिक्षण मी पूर्ण केलं। आजही माझ्या गावासाठी एसटी बस सुरू आहे की नाही, परंतु आमच्या वेळी आमच्या गावापर्यंत एकही एसटी बस येत नव्हती, परंतु माझं ध्येय आहे की मला काहीतरी बनायचं आहे, म्हणून मी या पदावर आहे। भविष्यात हाच आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून भयमुक्त आपला पेपर द्या। पेपर देताना घाबरून जाऊ नका असाही सल्ला विद्यार्थ्यांना दिला। कोणताही चुकीचा मार्ग व चुकीची संगत कोणाशीही करू नका असे बोलत सर्व विद्यार्थ्यांना 10वी बोर्डाची परीक्षा लक्षात घेता शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व मान्यवरांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल लिंब आळतेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार व आभार पार पडले। तपस्वी कोणी शिल्पकार हो सारे कल्प शिल्पकार हो स्वागतम सुस्वागतम। आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपल्या स्वराज्याचे रक्षण करणारे आपले संभाजीराजे रत्नाचे कैवारी म्हणून ओळखले जातात आपले राजर्षी शाहू महाराज, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माझी शाळा ही खूप सुंदर होती किंवा आहे सुद्धा अजून, तिथे खूप प्रगती झाली। आणि ज्या वेळेला शाळेत होते त्यावेळेला काही सुविधा आम्हाला नव्हत्या, तुम्हाला तर सगळ्या सुविधा झाल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल झाल्या। आई वडील काय करतात, मुलाला लांब जायला नको म्हणून जवळच्या शाळेमध्ये घालतात। पण आम्ही ज्या काळामध्ये सर शिकलो त्या काळामध्ये माझं गाव इतकं खेडेगाव आहे की तिथं आमच्या अजूनही त्या गावामध्ये एसटी जात नाही। म्हणजे आम्ही ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला आम्ही 3 ते 3.5 किलोमीटर पायी चालत शाळा शिकलो। सर आले होते आमच्या पोलीस स्टेशनला की मॅडम असा एक कार्यक्रम आहे आणि आपली उपस्थिती हवी आहे। त्यावेळेला 10वीचा निरोप समारंभ म्हटलं की मला तुमच्या एवढं छोटं छोटं होतं, आता एवढं झालंय एवढंच होतं। त्यावेळेला मला सुद्धा आठवण झाली की 10वी त्यावेळेला मला माझे चित्र जे आम्ही आमचं बालपण त्या शाळेमध्ये घालवलं, व्यक्त केलं किंवा शिक्षक असतील हे सगळं एका म्हणजे छोटेच म्हणतात तुम्ही आजकालच्या येऊन गेले। मग तरी सुद्धा खूप आज तरी सुद्धा सरांनी काही त्याची चिकाटी सोडली नाही, शेवटी मला इथे यावंच लागलं। म्हटलं चला ठीक आहे, 4 मुलांना आपल्याकडून 4 गोष्टी कळाल्या तरी कुठेतरी त्याचे सार्थक होईल। तर 10वीचा निरोप समारंभ याचा अर्थ असा होत नाही, बऱ्याच मुलांनी तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं की काहीतरी निरोप समारंभामध्ये तुमचं या शाळेच्या नात्यात तुटत नाही, हे खरंच आहे। आपण कितीही मोठं झालो किंवा अगदी म्हातारं जरी झालो तरी शाळा हा शब्द जरी आपल्या कानावर पडला ना तर आपल्याला आपली शाळा आठवते। आपल्या शाळेमध्ये जे काय आपलं म्हणजे म्हणतो आपण व्यासपीठ आहे की तिथं आपण सगळ्या गोष्टी स्वच्छंदी मनाने आणि आनंदाने करू शकतो। तुम्ही तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, यांच्यासोबत तुम्ही आनंदाने दिवस घालवलेले असतात। तुमचं सुख तुमचं दुःख त्यांच्याशी शेअर केलेलं असतं। तुमचा अभ्यास असेल
काही तुमच्या घरच्या अडीअडचणी असतील तर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी शेअर केलेलं असतं. म्हणजे शाळा म्हणजे हे एक मंदिर पण आहे आणि एक आपलं कुटुंब असतं की त्या कुटुंबामध्ये आपण 3 वर्ष 4 वर्ष 4थी पासून 10वी पर्यंत असेल किंवा 1ली पासून 10वी पर्यंत असेल असं खूप वर्ष आपण आपलं आयुष्य व्यतीत केलेलं असतं. त्यामुळं शाळेचा निरोप म्हणजे आपण शाळेशी नातं असलेलं आपलं नातं हे तुटत नाही, ते जन्मोजन्मी आपलं जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ते आपल्या सोबतच राहतात. त्यामुळे शाळा म्हटलं की तुम्हाला त्यांना तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात, त्या अपेक्षा करायला पाहिजे. आपलं इतकं आयुष्य व्यतीत झालेलं असतं की आपण त्याच्यापासून निरोप कधी. म्हणून शाळा म्हटलं की आपले फार म्हणजे म्हणतो ना आपण नातं असलेलं हे व्यासपीठ आहे. तुम्ही सुद्धा या तुमच्या शाळेमध्ये सुख दुःख तुम्ही शेअर केले असतील. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठेही असाल, मोठे व्हा, खूप मोठे व्हा, खूप उंची गाठा, पण या शाळेला विसरू नका. सिराज भाईंनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कधीही या शाळेच्या आवारातून गेला तर एक 5 मिनिटाची धावती भेट तर या शाळेला तुम्ही नक्कीच द्या. त्यामुळे तुमच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो आनंद बघणार न मावणारा असतो. त्यांना विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षकांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. त्यांना फक्त कधीतरी माझा विद्यार्थी कुठेतरी मला भेटला तर त्याने किमान ओळख तरी मला द्यावी एवढी एक शिक्षकाची अपेक्षा असते आणि तीच त्यांची गुरुदक्षिणा असते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.